कुरडई आपल्याला जेवढी सोपी वाटते ना उचलून तोंडात घालायला, ती करण्यामागे 4-5 दिवसाचे खूप कष्ट असतात. आणि कुठलीही गोष्ट करताना त्यामध्ये जर व्यवस्थित मन लावून केलं नाही ना, तो पदार्थ व्यवस्थित होत नाही. मग एवढं कष्ट केलेलं आपलं वाया जातं. कुरडईचे गहू 4 दिवस भिजत घालण्यापासून ते दळून आणण्यापर्यंत तो खूप मेहनत असते. तो गहू दळून आणायचे, ते धुवायचे, चिक गाळायचा, तो गाळायचा, तर त्याच्यामागे खूप मेहनत असते. आणि कुरडई केली की त्याबरोबर आपल्याला गव्हाचा कोंडा पण खायला भेटतो. त्याची भाजी खूप छान लागते. मी वर्षातून एकदा नेहमी खात असते. त्यानंतर गावाला तर अंधारातच कुरड्या होऊन जातं, पण आता शहरात थोडं एवढं जमत नाही. मग मी बघा सकाळी थोडा अंधार असतानाच चुलीवर करायचं म्हटलं, पातेल्याला बूड घ्यायचं, ते पाणी गरम व्हायला ठेवलं, तोपर्यंत चिक फोडायचा आणि नंतर चिक आटायचा. आता पातेला धरायला एक जण लागतं. मग मुलांना सुट्टी होती ना, त्या दिवशी मी हा घाट घातला होता, कारण 2-3 पदार्थ सुट्टीच्या दिवशीच केले. मुलांसोबत केलं ना, त्यांना पण त्याचं कष्ट कळतं आणि आपल्याला मदत पण होते आणि त्यातून त्यांना शिकायला पण भेटतं. म्हणून मुलांना बरोबर घेऊनच मी आता हे नागलीचे पापड, कुरडई, उपवासाचे पदार्थ करणार आहे. म्हणजे त्यांना पण समजतं यामध्ये खरंच किती कष्ट करावं लागतं. आणि आम्ही दोघं तिघांनी मिळून केलं आहे. त्यानंतर आमच्या मावशी शेजारच्या त्या पण मदतीला आल्या होत्या. असं काही राहिलं का कोणी ना कोणी मदतीला येत असतं आणि आपल्याला पण जावं लागतं. असे उन्हाळ्याचे सामान करायचं म्हटलं का मदतीशिवाय काहीच नाही. एका माणसाच्याने तर काहीच होत नाही. आणि बघू शकता किती मस्त अशा पांढऱ्या शुभ्र आपल्या कुरड्या झाल्या. कष्ट करून फळ चांगलं भेटलं का मन समाधानी होतं. मग कितीही दमलं तर त्याचं काही वाटत नाही आणि कष्टाचं फळ हे नेहमी चांगलंच भेटतं.